नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिंग लॉयर। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने काढलेली उत्तम अशी योजना आहे। त्या योजनेअंतर्गत गरीब, होतकरू अशा स्त्रियांना स्वावलंबी होण्यासाठी 1,500 रुपये महिना देण्याचे ठरवले होते। मी माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने ॲप्लिकेशनद्वारे, वेबसाईटद्वारे कशा पद्धतीने आपण अर्ज भरू शकतो याची संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती दिली होती आणि आपण ती देखील पाहून योग्य रीतीने भरले। आपला फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह देखील झालेला आहे, परंतु आपल्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत। तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं अकाउंट जे आहे ते आपल्या आधारशी लिंक नसल्यामुळे हा आपल्याला प्रॉब्लेम आलेला असेल। तर सर्वप्रथम आपण आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणं गरजेचं आहे। ज्या वेळेस आपण आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक करून घेणार त्या दिवशी आपल्या अकाउंटवर पैसे नक्की येणार आहेत। तर भगिनींनो, आपण आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या बँकेशी लिंक करून घेणं महत्त्वाचं आहे। आणि जर आपलं आधार कार्ड लिंक नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आपण कशा पद्धतीने आपण आपलं आधार कार्ड जे आहे ते आपल्या बँकेशी लिंक आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करू शकता आणि जर नसेल तर कशा पद्धतीने आपण करू शकता याची संपूर्ण डिटेल जी आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तर हा व्हिडिओ काढण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने या अंतर्गत जर पैसे आले नसतील तर ह्या मागे आपला खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो। आपल्या खात्यातील पैसे जे आहेत ते उडून जाऊ शकतात। तर भगिनींनो, मी 3 ते 4 स्कॅम अशा प्रकारे सांगणार आहे की त्या स्कॅममुळे तुमचं अकाउंट जे आहे ते खाली होऊ शकतं। तुमच्या अकाउंटमधले पैसे जे आहेत ते अचानकपणे निघून जाऊ शकतात। तर स्कॅम क्रमांक 1, सर्वप्रथम आपल्या अकाउंटवर जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नसतील तर सर्वप्रथम स्कॅमर काय करतील, आपल्या ह्याच संधीचा फायदा घेत आपल्याला सांगितलं जाईल की आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवून दिलेली आहे, त्या लिंक ओपन करून त्यांना परमिशन द्यायला सांगतील आणि त्यावर बोलतील की ह्या लिंकला परमिशन दिले तर आपलं खातं जे आहे ते आपल्या आधार कार्डशी लिंक होऊन जाईल आणि आपल्या खात्यात पैसे जमा होतील। परंतु अशा कोणत्याही लिंकवर आपल्याला क्लिक करायचं नाही आहे। जी वेबसाईट जी आहे ती गव्हर्नमेंट ऑथराईज असेल तरच त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। गव्हर्नमेंट ऑथराईज कशा पद्धतीने असते याची एकमेव उदाहरण म्हणजे त्या वेबसाईटच्या मागं gov.in लिहिलेलं असतं। याचा अर्थ ती वेबसाईट जी आहे ती शासनाने बनवलेली असते। तर आपल्याला अशा प्रकारे जर आपल्याला एखादा मेसेज आला, व्हॉट्सअपला लिंक आली तर ती आपल्याला ओपन करायची नाहीये। जरी ओपन चुकीने झाली तरी कोणत्याही प्रकारची आपल्याला संमती म्हणजे परमिशन अलाउड करायची नाहीये। जर आपण अलाउड केले तर आपला संपूर्ण डेटा जो आहे, आपल्या बँकेचा डेटा जो आहे तो स्कॅमरच्या हाती लागेल आणि स्कॅमरच्या हाती लागल्यानंतर आपलं काही क्षणात आपलं खातं जे आहे ते रिकामं होऊन जाईल। स्कॅम क्रमांक 2, आपल्याला स्कॅमरचा फोन येईल। स्कॅमरचा फोन आल्यानंतर आपल्याला आपल्या पेटीएम, फोनपे, गुगल पे ह्या UPIच्या सर्व्हिसेसचे ॲप्लिकेशन आहेत, ह्यावर आपल्याला त्यांच्यामार्फत एक 3,000 रुपयाची किंवा 1,500 रुपयाची रिक्वेस्ट येईल। त्या रिक्वेस्टमध्ये आपल्याला त्या स्कॅमरकडनं पिन टाकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल की पिन टाकल्याने तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यात येऊन जाईल। परंतु आपल्याला असं काही करायचं नाहीये।
जर आपण असं केलं तर आपलं खातं जे आहे ते रिकामं होऊन जाईल. आपल्या खात्यातील पैसे जे आहेत ते त्या स्कॅमरच्या खात्यात जातील. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी कोणताही OTP किंवा पिन टाकायची गरज नाही. तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात येण्यासाठी कोणताही पिन टाकायची गरज नाहीये. आपण फॉर्म भरते वेळेस आपल्या खात्याची डिटेल सरकारला दिलेली आहे. सरकार त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे आणि पैसे जमा करण्यासाठी कोणताही पिनची गरज लागत नाही. स्कॅम क्रमांक 3. तर सर्वप्रथम आपल्याला स्कॅमरचा फोन आला जाईल की तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP विचारला जाईल. तो OTP विचारण्यामागं त्याचं कारण असं असेल की तो सांगेल तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या आधार लिंक नसल्यामुळं अडकून आहेत. तर ते तुम्हाला ह्या OTPने तुमचा आधार लिंक होईल आणि तुम्हाला तुमचे पैसे रिलीज होऊन तुमच्या अकाउंटला येतील. परंतु असं काहीही नाहीये. तुम्ही रीतसर बँकेत जाऊन तुम्ही KYC करून तुम्ही तुमचं खातं जे आहे ते आधार कार्डशी लिंक करून घेऊ शकता. तसं न जमल्यास तुम्ही घर बसल्या, मी तुम्हाला काही क्षणापूर्वी सांगितलं की ज्या वेबसाईटच्या मागं शेवटला gov.in हे असेल, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. मेसेज स्वरूपात कुणाला पाठवायचा नाही किंवा तोंडी शब्दात देखील कोणाला सांगायचा नाही. असं केल्याने आपलं स्कॅमर जे आहेत ते तुमचं खातं खाली करून घेतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप चांगल्या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात आलेली आहे. परंतु हे काही स्कॅमर जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी या गोष्टीचा उपयोग करून अशा प्रकारे स्कॅममध्ये अडकवून तुम्हाला तुमचं खातं जे आहे ते खाली करतील. तर भगिनींनो, अशा स्कॅमर पासून लांब राहा. कुणालाही आपला OTP शेअर करू नका. तुम्ही तुमचा पिन जो आहे तो कोणाच्याही सांगण्यावरनं Google Pay, PhonePe, UPI ॲपमध्ये टाकू नका. कुठली लिंक आली असेल तर त्या लिंकला कुठलाही प्रतिसाद देऊ नका. कुठलंही त्याला जे परमिशन आहे ती देऊ नका. अशाने तुम्ही जागरूक राहिल्याने तुमचं खातं जे आहे ते सेव्ह राहील. तुम्ही तुमचा स्कॅम होण्यापासून बचावू शकता. तर भगिनींनो, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना या अशा प्रकारच्या स्कॅम पासून बचाव करण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोचवा आणि आपलं खातं जे आहे ते स्कॅमर लोकांच्या हाती जाण्यापासून थांबवा. धन्यवाद.